Hello everyone, welcome to my channel. So आज आपण शिकणार आहोत use of should. Let's begin. Alright, so now let's look at should. याचं pronunciation आहे should, should नाही, L हा silent आहे. आणि shouldचा आपण उपयोग करतो सल्ला देण्यासाठी, advice देण्यासाठी किंवा suggestion देण्यासाठी किंवा एखादा simple thought express करण्यासाठी. शुड मध्ये कोणत्याही प्रकारचं कंपल्शन किंवा फोर्स नाही आहे. इट्स जस्ट अन आयडिया. स्ट्रक्चर पाहूया. स्ट्रक्चर मध्ये आहे सब्जेक्ट फॉलोड बाय शुड. शुड हा मोडल वर्ब आहे, त्याच्यामुळे त्याच्यानंतर येणारा जो मेन वर्ब आहे तो आपल्या V1 फॉर्म मध्येच असतो. सब्जेक्ट कोणताही असू द्या, इथे एस किंवा ES प्रत्यय जोडला जात नाही. त्याच्यानंतर येणार ऑब्जेक्ट. नाउ लेट्स लुक ॲट एन एक्झाम्पल. महामारी अजून संपलेली नाही. आपण आपले हात वारंवार धुतले पाहिजे. जस्ट अन आयडिया, जस्ट अन ॲडवाइस. पॅन्डेमिक इज नॉट ओव्हर येट. वी शुड वॉश आवर हँड्स ऑफन. सेकंड सेंटेन्स. जगात कुठेही टिकून राहण्यासाठी किंवा जगण्यासाठी प्रत्येकाला स्वयंपाक करणे माहीत असले पाहिजे. दिस इज ऑल्सो अन आयडिया, अ थॉट, कंपल्शन नाही आहे. To survive anywhere in the world, everyone should know to cook. Negative sentence पाहूया. Subject followed by should. Negative sentence असल्यामुळे not, त्याचं होणार shouldn't. नंतर V1 form of the verb आणि object. Let's look at an example. त्यांना वेळेवर विमानतळावर पोहोचायचे आहे, सो त्यांनी आता भांडायला नाही पाहिजे. They have to reach airport on time. They shouldn't fight. पिझ्झा म्हणजे रिकाम्या कॅलरीज, आपण ते खायला नाही पाहिजे. पिझ्झा is empty calories. We shouldn't eat it. So, आता लक्षात आलं असेल तुमच्या की ह्या चारही सेंटेन्सेस मध्ये फक्त ॲडवाइस किंवा सल्ला दिलेला आहे किंवा एक थॉट आहे, कंपल्शन नाही. ऑलराईट, आता शुड बरोबर बी. बी जो आहे टू बी फॉर्म ऑफ द वर्ब आहे आणि बी चा उपयोग होतो सिच्युएशन किंवा अवस्था दाखवण्यासाठी. स्टेट ऑफ बीइंग वर्ब आहे, इथे कोणतीही क्रिया होत नाही. सो शुड बी चा उपयोग होणार जेव्हा आपल्याला कन्सर्न दाखवायचे असेल किंवा एक फिलिंग ऑफ सॉरी असं सांगायचं असेल, त्यावेळेला आपण शुड बी चा यूज करतो. स्ट्रक्चर पाहूया. सब्जेक्ट, मग येणार शुड, मग बी followed by object. Let's look at an example. माझे वडील एकटे आहेत, मी त्यांच्यासोबत असायला पाहिजे. My father is alone. I should be with him. इथे काय आहे? चिंता आहे वडिलांबद्दल की ते एकटे आहेत आणि मी असायला पाहिजे. ही सिच्युएशन चेंज आपण करू शकतो कारण हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. ऑलराईट, आय शुड बी विथ हिम हा थॉट आला तर आपण तो चेंज करून तिथे ऍक्च्युअली जाऊ शकतो किंवा ही स्टेट चेंज होऊ शकते. नेक्स्ट सेंटेन्स. आपले मित्र आपल्या शहरात आहेत, आपण त्यांच्यासोबत असायला पाहिजे. सो ह्याचा अर्थ काय आहे की मित्र शहरात आहेत पण आपण तिथे त्यांच्या बरोबर नाही आहोत. सो आपल्याला सॉरी फील होत आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि स्वतःसाठी सुद्धा. आवर फ्रेंड्स आर इन टाउन, वी शुड बी विथ देम. हे आहे फीलिंग ऑफ सॉरी. Negative sentence. Subject, नंतर shouldn't, plus be, plus object. Let's look at an example. युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, आपले नागरिक तेथे नसायला पाहिजे. There is a war situation in Ukraine. Our citizens shouldn't be there. इथे काय आहे? चिंता आहे as well as feeling sorry की ते तिथे अडकलेले आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. तिला उष्णता सहन होत नाही, तिने उन्हात बाहेर पडायला नाही पाहिजे. कन्सर्न. शी इज सेन्सिटिव्ह टू हीट. शी शुडंट बी आउट इन द सन. आता पाहूया शुड हॅव. शुड म्हणजे ॲडवाइस अँड आयडिया आणि हॅव वर्ब यूज करतात पोझेशन साठी. सो शुड हॅव आपण यूज करतो
जेव्हा आपल्याला सांगायचं असतं की काहीतरी असणे आवश्यक आहे किंवा नसणे ते सुद्धा आवश्यक आहे. स्ट्रक्चर पाहूया. सब्जेक्ट, शुड, हॅव आणि डायरेक्टली ऑब्जेक्ट. एक्झाम्पल, मी एक मॉडेल आहे, माझ्याकडे भरपूर कपडे असायला पाहिजे. दिस इज अ थॉट, अन आयडिया आणि पजेशन असणे. सो इथे पण कंपल्शन नाही आहे. दिस इज अ थॉट, पण हे असणं गरजेचं आहे. आय एम अ मॉडेल, आय शुड हॅव लॉट ऑफ ड्रेसेस. सेकंड एक्झाम्पल, जगभर फिरायला आपल्या सर्वांकडे भरपूर पैसा असायला पाहिजे. To travel around the world, we all should have a lot of money. Have is possession and should is an idea or a thought. Negative sentence. Subject, should not, have and object. Example, मुलांकडे खेळणी असावीत, त्यांच्याकडे बंदुका नसायला पाहिजे. Children should have toys, they shouldn't have guns. नेक्स्ट एक्झाम्पल, चांगले नाते टिकवण्यासाठी लोकांमध्ये अहंकार नसायला पाहिजे. टू मेंटेन गुड रिलेशनशिप्स, पीपल शुडंट हॅव इगो. आता पाहूया शुड हॅव प्लस V3. शुड हॅव प्लस V3 फॉर्म ऑफ द वर्ब यूज केला जातो जेव्हा आपल्याला रिग्रेट किंवा पश्चाताप सांगायचं असेल. स्ट्रक्चर पाहूया. सब्जेक्ट, शुड हॅव प्लस V3 म्हणजेच क्रियापदाचं मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप आणि ऑब्जेक्ट. लेट्स लुक ॲट एन एक्झाम्पल. मला खूप भूक लागली आहे, मी नाश्ता करायला पाहिजे होता. इथे काय पश्चाताप आहे की नाश्ता केला नाही आहे, तो करायला हवा होता, कारण तो नाही केल्याने आता खूप भूक लागली आहे. सो आय एम फीलिंग हंग्री, I should have eaten breakfast. Second example. आलिया परीक्षेत नापास झाली, तिने अजून अभ्यास करायला पाहिजे होता. इथे रिग्रेट काय आहे की अभ्यास चांगला केला नाही किंवा जास्त केला नाही, त्याच्यामुळे नापास झाली. जर केला असता तर असं झालं नसतं. आलिया failed the test, she should have studied more. पश्चाताप, regret. Negative sentence. Subject, should not, have, V3 form of the verb आणि object. Let's look at an example. तो खूप खोटे बोलतो, मी त्याच्यावर विश्वास ठेवायला नाही पाहिजे होता. इथे सुद्धा रिग्रेट आहे की विश्वास ठेवला, नाही ठेवला असता तर बरं झालं असतं. He lies a lot, I shouldn't have trusted him. माझा भाचा आता माझ्याशी बोलत नाही, मी त्याच्यावर ओरडायला नाही पाहिजे होते. My nephew is not talking to me now, I shouldn't have shouted at him. ओके, सो एखादी सिच्युएशन झालेली आहे पास्ट मध्ये, आता तुम्हाला त्याचा पश्चाताप होतोय आणि ते तुम्हाला व्यक्त करायचं असेल तर आपण स्ट्रक्चर यूज करणार शुड हॅव प्लस V3. आता शुड हॅव बरोबर बीन. सो हा बीन जो आहे तो V3 फॉर्म आहे वर्ब बी चा, आणि बी काय दाखवतं तर अवस्था किंवा सिच्युएशन, कोणतीही क्रिया नाही. सो याचाही उपयोग रिग्रेट साठीच होतो, पण शुड हॅव बरोबर V3 आलं तर ती एक क्रिया असते, आणि शुड हॅव बरोबर जर बीन आलं तर इथे काय असणार आहे स्टेट ऑफ बीइंग किंवा सिच्युएशन, कोणतीही क्रिया इथे होणार नाही. स्ट्रक्चर सब्जेक्ट, शुड, हॅव, बीन आणि मग ऑब्जेक्ट. एक्झाम्पल पाहूया. माझे वडील एकटे होते, मी त्यांच्या सोबत असायला पाहिजे होते. My father was alone, I should have been with him. ही सिच्युएशन पास्टची आहे आणि त्याचा रिग्रेट आहे, सो सिच्युएशन तर चेंज होणार नाही आहे आणि म्हणूनच हे रिग्रेट आहे. आपले मित्र आपल्या शहरात होते, आपण त्यांच्या सोबत असायला पाहिजे होते. सो बेसिकली मित्र शहरात होते,
ते येऊन गेले, आपण त्यांना नाही भेटलो आणि त्याचा आता आपल्याला रिग्रेट किंवा पश्चाताप आहे. Our friends were in town, we should have been with them. ही सिच्युएशन आता चेंज होऊ शकत नाही. What's done is done. Negative sentence. Subject shouldn't have been आणि object. युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती होती. आपले नागरिक ते नसायला पाहिजे होते. सिच्युएशन ऑफ द पास्ट आणि आता ती चेंज होणार नाही. There was a war situation in Ukraine. Our citizens shouldn't have been there. तिला उष्णता सहन होत नाही. तिने उन्हात बाहेर पडायला नाही पाहिजे होते. म्हणजे काय आहे, ती उन्हात बाहेर पडली होती आणि काहीतरी तिला त्रास झाला. So there is a regret. She is sensitive to heat. She shouldn't have been out in the sun. So now let's take a look at should have been plus V3 structure. याचा उपयोग होतो दुःख किंवा राग व्यक्त करण्यासाठी. स्ट्रक्चर पाहूया. Subject should have been V3 plus object. Example, त्याने गुन्हा केला होता. त्याला तुरुंगात पाठवायला पाहिजे होते. म्हणजेच त्याला तुरुंगात नाही पाठवण्यात आले आणि त्याचाच राग आहे. He committed a crime. He should have been sent to prison. Next example. डॉक्टर येतच होते. मला थांबायला सांगायला पाहिजे होते. म्हणजेच नाही सांगितले थांबायला. वेळ वाया गेला आणि कदाचित ती किंवा इथे मी यूज केले तर मी निघून गेले. माझा वेळ वाया गेला. त्याच्याबद्दल मला राग आहे. सांगितलं असतं तर मी थांबले असते. The doctor was about to come. I should have been told to wait. Negative sentence. Subject should not म्हणजे shouldn't have been V3 and object. Let's look at an example. तिने काहीही चुकीचे केले नव्हते. तिला शिक्षा नाही व्हायला पाहिजे होती. म्हणजेच शिक्षा झालेली आहे आणि त्याचाच राग किंवा दुःख आहे. She didn't do anything wrong. She shouldn't have been punished. Last example. ते निर्दोष होते. त्यांच्याबरोबर गैरवर्तन नाही व्हायला पाहिजे होते. पण तसं झालेलं आहे आणि हे काही चेंज आपण करू शकत नाही. They were innocent. They shouldn't have been abused. So friends, ह्याची खूप छान प्रॅक्टिस करा आणि कॉन्शियसली आपल्या रेग्युलर कॉन्व्हर्सेशन मध्ये यूज करा. लक्षात ठेवा की शुड म्हणजे इट्स अ सिम्पल ऍडवाइस, कंपल्शन नाही आहे. अँड तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हॅपी लर्निंग. थँक यू.